ओके, आता प्रोडक्ट ऍड करण्यासाठी उजवीकडे बघा इथे आयटम्स नावाचा ऑप्शन आहे बघा, त्याला क्लिक करा मॅडम. ओके, आता इथे ऑलरेडी ऍड केलेले इथे आलेच बघा. एखादा आता नवीन ऍड करायचा का स्टॉक भरायचा, काय दाखवू तुम्हाला? नवीन ऍड करायचं. न्यू बटनला क्लिक करा, वरती न्यू बटन आहे बघा. बरोबर, इथे प्रोडक्टचं नाव टाका. ओके, 2 मिनिटं. ओके, एमआरपी का असेल ते एमआरपी टाका आणि त्याच्या सेल प्राइसेस खाली बघा शेवटचा ऑप्शन आहे ओपनिंग स्टॉक क्वांटिटी. तिथे सध्या किती पीस अवेलेबल आहेत ना ते टाकायचे इथे. ओके, आणि बस सेव्ह बटनला क्लिक. अरे सॉरी, बारकोड आहे का त्या प्रोडक्टला? बारकोड आहे प्रोडक्टला. हा, मग तिथेच बघा उजवीकडे बघा बारकोड नावाचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक आणि ते स्कॅन करा मॅडम. तो स्कॅन कसा करायचा म्हणजे कुठे? जो बारकोड आपला स्कॅनर आहे तो ना? हो हो, त्याने स्कॅन करा तो. ओके, 2 मिनिटं. त्याच्या प्रोडक्ट वर आहे ना ते स्क्वेअर प्लांटर आहेत बघा. हा हा, जरा बाहेर येतं मला. कुठला आहे तो? बाहेर लावलेले स्क्वेअर प्लांटर का प्लांटर? मीडियम साईज. त्याला बारकोड आहे ना? हे बारकोड आहे आपला. हॅलो, बोला मॅडम. त्यांचा नाहीये, आपला बनवावा लागेल. हा, मग त्याला कधी त्यांचं नाहीये ना, मग ठीक आहे, डायरेक्ट सेव्ह करा. आणि जर गार्गी सुपर मार्केटचं बनवायचं असेल तर? हो, तो ब्लँकच ठेवायचा, सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक बनवणार. ओके, सेव्ह करा. डायरेक्ट सेव्ह करू ना? हो हो, ओके करा. सेव्ह. ओके, त्यानंतर दुसरं, आता सपोज असे ऍड करत जायचे. जर बारकोड असता तर तिथे स्कॅन केला असता. ओके, आता तुम्हाला जर बारकोड स्टिकर काढायचे आहेत ना, तर हे क्लोज करा, ही विंडो क्लोज करा. ओके, तिथे ओके बटनला क्लिक करा मॅडम. उजवीकडे बघा, हे बघा इथे ओके बटन आहे, क्लोजच्या खाली आहे ब्ल्यू कलरचं. ओके करा. आता इथे ना, आता जो आपण प्रोडक्ट बनवला ना, इथे सर्च करा, इथे टाईप करा, इथे ब्लँक स्पेस मध्ये इथे. हो, 1-2-3 अक्षर टाईप करा आणि ओके बटनला क्लिक करा की येणार तुमचा तो प्रोडक्ट. किंवा एक काम करा, डायरेक्ट बारकोडला क्लिक करा मॅडम. ओके, वरती बघा बारकोड ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा सरळ. हो, ओके, इथे ओके बटनला क्लिक करा. आता इथे सगळे प्रोडक्ट आले बघा. इथे आयटम नेमचा ऑप्शन दिसतोय बघा खाली, इथे ब्लँक, इथे सर्चला तिथे टाईप करा, तिथे ह्याचं प्रोडक्टचं नाव टाईप करा, आता जे आपण ऍड केलं ते. आणि वरती बघा ओके बटन आहे, त्याला क्लिक करा. ओके, तोच प्रोडक्ट आला बघा तुमचा. आणि 12 क्वांटिटी पण ऍड केला तुम्ही. ओके, तिथे डावीकडे बघा टिक मार्क आहे, तिथे चेक बॉक्स करा डावीकडे. ओके, प्रिंटला जायचं इथून. ओके, इथे प्रिव्ह्यू ला क्लिक करायची, बारकोड प्रिव्ह्यू. बरोबर, आणि डावीकडे बघा हा छोटा प्रिंटरचा आयकॉन दिसतोय बघा, बघा मॅडम, त्याला क्लिक करा फक्त आणि ओके म्हणा की तुमचे ऑटोमॅटिक 12 स्टिकर प्रिंट होऊन येतील बघा. प्रिंटर चालू आहे तुमचा ना? हो, चालेल. बघा, आले का? आले, थँक्यू. ओके, आले ना? बस असं करायचं मॅडम, स्टॉक ऍड करायचं. आता मला ह्याचा आम्ही आता जो स्टॉक आता न्यू हे करतो ना, नवीन स्टॉक, नवीन स्टॉक नाही, पण मला आता बिल बनवून द्यायचं, तसं कसं काय? हे क्लोज करा मॅडम, सांगतो. म्हणजे सेलचं बिल ना, विक्रीचं. हो, ओके, हे पण क्लोज करा, हे सगळं क्लोज करा. हे बघ, ही आयटम लिस्ट ओपन आहे, ती पण क्लोज करा. इथून इथे आयटम लिस्टला क्लिक करा आणि क्लोज करा. ओके, बिल बनवण्यासाठी इथे पीएस ऑप्शन दिलाय बघा, फास्ट बिलिंग साठी पीएस लिहायचं. ओके, न्यू बटनला क्लिक करा. बरोबर, ओके, इथे एंटर, इथे कस्टमरचा नंबर पाहिजे तर टाकायचा किंवा एंटर मारायचं डायरेक्ट. ओके, इथे बारकोड स्कॅन करायचा. आताच्याच प्रोडक्टचा स्कॅन करा बघू, आता जे आपण प्रिंट काढला तो स्टिकर स्कॅन केला तरी डायरेक्ट लोड होणार इथे. किंवा मॅन्युअल घ्यायचं असेल तर नाव पण सर्च करू शकतो. बारकोड स्कॅन नाही होते. होणार, कसं होत नाही? नाही होते.
दुसरा स्कॅन करा कोणताही. कसं करावं लागेल? इथे सर्च करायचं मॅडम, डायरेक्ट प्रोडक्टचं नाव टाकायचं का लिस्ट येणार समोर. ओके. एंटर मारायचं सिलेक्ट करून. इथे क्वांटिटी टाकायची 1-2 किती पाहिजे तेवढे. एंटर मारा द्यायचं. रेट वगैरे ऑटोमॅटिक पडणार. ओके. आता नेक्स्ट पुढचा प्रोडक्ट घ्यायचा. ओके. पुढचा प्रोडक्ट दुसरा हवाय तो घ्यायचा. हो बरोबर. त्याचं शॉर्ट नेम टाकलं तर चालेल ना? हा, शॉर्ट नेम असेल तर तुम्ही काय करायचं माहिती, स्टार पहिले टाकायचं आणि शॉर्ट नेम टाकायचं. पहिले स्टार टाकायचा. ओके. स्टार टाका आणि मधलं कोणतेही अक्षर टाईप केलं तरी सर्च होणार. ओके. येस. आता शॉर्ट नेम टाका का तुम्हाला काय पाहिजे ते. ओके. ठीक आहे. ओके. इथे क्वांटिटी टाकायची 2 असेल 2 आणि एंटर मारा द्यायचं. डायरेक्ट टाईप करायची, हे घालवत बसायची गरज नाही, डायरेक्ट होणार तिथे. हा, एंटर मारा द्या. ओके. इथे खाली बघा तुमचं टोटल इनवाइस दिसणार, किती झालं काय झालं. जर डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर इथे, आणि जर सपोज जीपे वगैरे मेंटेन करायचं इथे प्लस की दिसतंय बघा, त्याला क्लिक करायचं. इथे बाय डिफॉल्ट कॅश मध्ये असते. ई वॉलेट म्हणजे तुमचं कॅश, आपलं जीपे. इथे ई वॉलेट सिलेक्ट करा. कॅश असेल तर कॅश, ऑटोमॅटिक अमाऊंट इकडे शिफ्ट होते बघा मॅडम. ओके. कॅश बाय डिफॉल्ट कॅश. मग जर कॅश असेल तर इकडे प्लस बटनला क्लिक करायची गरज नाही, डायरेक्ट इथे येणार तुमचं हे. ओके. आणि ई वॉलेट असेल, सॉरी जीपे केलं असेल तर ई वॉलेट घेऊन ओके करायचं खाली, आणि सेव्ह बटनला क्लिक करायची. येस म्हणा. हा, इथे प्रिंट वरती बघा प्रिंट बटन आहे, त्याला एकदा क्लिक करा मॅडम. येस. का तुमची प्रिंट आली का बघा. प्रिंट आली ना, बस सिंपल. मारलेले बिल तुम्हाला मॅडम तिथेच दिसतील. आता सपोज आपण इथून बाहेर आलो ना, इथून पण जाऊ शकतो, किंवा पुन्हा पीओएस ला जर आला तर इथेच तुम्हाला दिसणार बघा बिल. ओके. डबल क्लिक करून तुम्ही मॉडिफाय नको असेल तर सपोज इथे बटन आहे बघा, डिलीट करू शकता. मग स्टॉक तुमचा अपडेट होणार पुन्हा होतं तसं. हे आता मी डिलीट केलं टेम्पररी. किंवा इथूनही जाऊ शकते, इथे पण दिलेत बघा, मागची बिलं बघायची इथून जाऊ शकता. ओके. आताची बिलं तुमचं ओके हे घालवलं, ते डिलीट केलं. याप्रमाणे सगळं तुमचं हे करून घ्या मॅडम, स्टॉक आणि प्रोडक्ट ऍड करून घ्या. इथून बिलं तुम्ही मारू शकता. ठीक आहे, चालेल. ओके. अजून काय बोला. त्यांच्याकडे पाठवायचंय पार्टीला. पार्टी ना, त्याला SMS पॅक घ्यावं लागणार मॅडम. ओके, मग ठीक आहे. हो, व्हॉट्सअप फ्री आहे, व्हॉट्सअप पाठवू शकतात. बिल वगैरे व्हॉट्सअपला पाठवू शकतात. होतो ते पण